रथयात्रेनंतर महाराज राज दरबारात आले। राज दरबारात आल्यावर महाराजांनी सुवर्ण सिंहासन पाहिलं आणि महाराज त्या सुवर्ण सिंहासनाकडे चालत निघाले। जे अवघी रयत ज्या क्षणाची वाट पाहत होती तो क्षण त्यावेळी झाला होता। महाराज त्या सिंहासनाच्या जवळ आले त्यावेळी गागा भट्ट आणि त्यांच्या सोबत ज्या इतर पुरोहित होते त्यांनी उच्च स्वरात आपले मंत्र म्हणायला सुरुवात केली आणि त्या वेदघोषामध्ये महाराज सिंहासनाला पदस्पर्श न करता सिंहासनावर बसले। ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पुष्यकाली म्हणजे 6 जून 1674 साली महाराज सिंहासनाधीश्वर झाले। गागा भट्ट म्हणाले की राजे छत्रपती झाले, छत्रपती राजा शिवछत्रपती। त्यावेळी गागा भट्टांनी एक घोषणा दिली।